नमस्कार, मी सुनीता. माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बाळासाठी घुट्टी बनवून दाखवणार आहे. अशी घुट्टी बनवून जर आपण बाळाला दिली तर बाळाला शांत झोप लागते, बाळ छान गुटगुटीत होते, बाळाला पचन छान होते, शी जास्त होत नाही. तर अशी घुट्टी उगाळून तुम्ही बाळाला रोज 1 वर्षभर पाजा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे, जर तुम्ही याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर बघा, सर्वात आधी आपण इथे थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, खारीक उघळून घ्यायची आहे. तर ही घुट्टी 12 दिवसानंतर लहान बाळाला सुरू करतात. तर इथे याचे 4-5च वेळे काढून घेतले आहेत, म्हणजे 4-5 वेळा ही खारीक उघळून घेतली आहे. जसजसे बाळ मोठे होईल तसतसे याचे 2-2 वेळे वाढवायचे आहेत. तर आता इथे मी बदाम घेतले आहे, तर बदामाचेही 4-5 वेळे काढून घेणार आहे. त्यानंतर काजू घेतला होता, काजू उघळून घेतला आहे. त्यानंतर बदाम घेतला आहे. आता बदामाचेही आपण 4-5 वेळे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर अक्रोड घेतले आहे. आता अक्रोडही आपण 4-5 वेळे काढून घ्यायचे आहेत. अक्रोड थोडेसे मऊ असते, त्यामुळे ते पटकन तुटते. तर बघा, इथे अक्रोडाचे 4-5 वेळे काढून घेतले आहेत. आणि जायफळ किती उघळायचे आहे, तर जायफळ फक्त 2-3 वेळाच उघळायचे आहे, जायफळ जास्त उघळायचे नाही. आणि ही घुट्टी गरम पाण्यातच उघळायची आहे. तर बघा, अजून थोडेसे आपण याच्यावर पाणी घालूया आणि हे असे थोडेसे पातळ करूया. आता इथे मी पिठी साखर घेतली आहे. ही खडी साखरेची पिठी साखर बनवली आहे. ती 1 चुटकीभर याच्यामध्ये घालायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, खारीक, बदाम, काजू, अक्रोड हे तर खूप प्रोटीन, कॅल्शियमयुक्त, फायबरयुक्त आहे आणि यामुळे आपल्या बाळाला छान पौष्टिक आहार भेटतो. खडी साखर ही थंड असते आणि या घुट्टीला छान गोडवा यावा म्हणून आपण खडी साखर घालायची आहे. व जायफळ हे पचनाला छान असते. आईचे जेवण दुधावाटे बाळाला भेटते आणि ते छान पचन व्हावे म्हणून जायफळ उघळायचे आहे. त्यानंतर जायफळामुळे बाळाला झोपही छान येते आणि जी छोट्या बाळाला सारखी शी होते, ती शी ही या जायफळामुळे होत नाही, प्रमाण कमी येते. तर बघा, इथे आपण ही घुट्टी चमच्यामध्ये घालून घ्यायची आहे. माझ्या घरामध्ये छोटे बाळ आहे. आम्ही त्या बाळाला 12 दिवसाचे झाले की घुट्टी सुरू केली. ही घुट्टी तुम्ही 1 वर्षभर बाळाला द्या. बाळ खूप कमी आजारी पडेल आणि बाळ छान गुटगुटीत होईल. त्याचे कसलेही पोटाचे विकार होणार नाहीत आणि बाळाला छान झोप लागेल. तर बघा, अशी ही मी घुट्टी बनवली आहे. तुम्ही एवढी घुट्टी 12 दिवसापासून बाळाला देऊ शकता. त्यानंतर थोडी थोडी वाढवत चला. आणि त्यानंतर बघा, हे साहित्य आपण छान असे कोरडे करून घ्यायचे आहे. एक सुती स्वच्छ कापड घ्यायचे आहे, कारण हा नाजूक बाळाचा प्रश्न आहे, म्हणून स्वच्छ छान सुती कापड घ्या. हे साहित्य असे एका छान पॅकबंद डब्यामध्ये ठेवा, की जेणेकरून तिथे काही मुंगी वगैरे जाणार नाही.
तर असे हे छान कोरडे करून घ्यायचे आहे। आणि खडी साखरही तुम्ही बारीक करून एका छोट्या डब्यामध्ये भरून ठेवा। तर हा डबा पॅकबंद सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या आणि रोज रात्री संध्याकाळी एकच टायमिंग ठेवा आणि त्या टायमिंगला बाळाला ही घुट्टी पाजा। याचा खूप फायदा होईल आणि बाळ निरोगी राहील। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक जरूर करा। चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।